पलूसच्या माता भगिनी, पलूसचे माझे कष्टकरी बांधव, व्यापारी वर्ग, तसंच युवक आणि तमाम पलूसकरांनो, मी इथं कुठलेही भाषण करायला उभी नाही आहे आज. मी इथं त्या सामान्य महिलेचा एक प्रश्न घेऊन उभी आहे की जी महिन्याचा खर्च रोज हिशोबाने करत असते. सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण जो महिन्याचा खर्च करत असतो, महिलांना मला प्रश्न विचारायचा आहे, कशा पद्धतीने करत असतो आपण? काही सांगू शकताय का कोण? एक एक रुपया आपण जोडून इथं खर्च करत असतो, हिशोब जोडत असतो, आपला संसार उभा करत असतो. पण इथं काय केलं जातं? नगर परिषद काय म्हणते? आणखी करवाढ करायची आहे, कर द्या. कशासाठी? काय तुम्ही सुविधा दिलेल्या आहेत आम्हाला? रोजगार कर दिले आहेत का? रोजगार शिक्षणासाठी काय आहे का? आज आपण इथं घर खर्च भागवत असताना आपल्याला महिन्याच्या सुरुवातीला पगार येत असतो. त्यामध्ये आपण काय करतो? सुरुवातीलाच आपल्याला खर्च उभा राहतो. घर खर्च असू दे, लाईट बिल, शिक्षणाचा खर्च असू दे, मुलांचा दुधाचं बिल येतं, तसंच औषधं आहेत, बाकीचे काही अजून खर्च आहेत. ह्यामध्ये महिन्याच्या शेवटी हातात काय होतं? काहीच नाही. मग अशामध्ये तुम्ही करवाढ जर का मान्य करत असाल तर कसं चालणार आहे? सगळ्यांनी ह्या विरोधात आवाज हा उठवलाच पाहिजे. थँक्यू. धन्यवाद. आपल्या मानवती व्यक्त करतो.